नमस्कार. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. अ, आज आपण विषय घेतोय गोठा, कुक्कुटपालन आणि गोटपालन म्हणजे बकरी पालन. ज्यांचे काही गोठे असतील किंवा ज्यांनी बकऱ्या पाळल्या असतील किंवा ज्यांच्याकडे कुक्कुटपालन असेल, त्यांनी आपल्या बांधावर काही वनस्पती लावायच्या. एक निलगिरीतला एक सुगंधी प्रकार आहे. त्याला अतिशय सुगंध आहे. म्हणजे पानाला हात लावला तरी त्याचा वास येतो. त्यानंतर कापूर आहे, नीम आहे, गवती चहा आहे, सिट्रोनिला आहे आणि रोशा आहे. या वनस्पती आपल्याला जेवढ्या लावता येतील तेवढ्या लावायच्या आहे. याचं कारण असं, की गोठ्यामध्ये जे काही म्हणजे पिसवा वगैरे काही हे ज्या होतात किंवा माश्या वगैरे ज्या येतात, त्यासाठी म्हणून निलगिरीचा पाला तोडायचा, तो जाळायचा. कधी कापूर, नीम, गवती चहा, सिट्रोनिला हा थोडासा ओला जर कधी जाळला तर याचा धूर चांगला निघतो. म्हणजे कापायचा आणि जाळत जायचा. त्या व्यतिरिक्त आणखीन एक करता येतं. निलगिरीचा पाला, गवती चहा, सिट्रोनिला या तिन्ही वनस्पती ज्या आहेत तुमच्या आपल्याकडे जशा अवेलेबल असतील तशा त्या कापायच्यात, थोड्या वाटून घ्यायच्यात, पाण्यात मिक्स करायच्यात आणि मग ते पाणी हवं तर गाळून मग तुम्ही बकऱ्या धुवू शकतात किंवा मग गाई म्हशी वगैरे धुवू शकतात. त्याच्यामुळे त्यावरच्या पिसवा वगैरे ज्या असतात त्या कमी होतात. बरं, फक्त एवढंच आहे मात्र की कोकण पट्ट्यामध्ये नीम येत नाही. त्यामुळे त्यांनी नीम सोडून या बाकी वनस्पती लावायच्या आहेत. या वनस्पतीचा एक फायदा की म्हणजे कुठलेही केमिकल न वापरता आपल्या गोठ्यातल्या पिसवा, माश्या वगैरे ह्या कमी होतात. या पिसवा माश्या जर कधी असल्या तर आपल्या दुधावर परिणाम होतो, अंड्यांवर परिणाम होतो, बकरीच्या वाढीवर परिणाम होतो. हे त्यांचं रक्त पितात किंवा त्यांना ते एकसारखं म्हणजे त्या चावत असल्यामुळे त्यांना ते अस्वस्थ करत राहतात, तर गायी शांत राहतात. तसंच गोठा धुवायच्या म्हणजे गाई म्हशी धुताना ह्याचं आपण हे समजा वाटून आणि पाण्यात मिक्स करून जर कधी त्यांना धुतलं, म्हणजे गाई म्हशी बकऱ्या वगैरे यांना धुतलं तर त्याचा निश्चित चांगला परिणाम होतो. आणि हे खर्चिक नाही आहे. एकदा जर कधी आपण गवती चहा लावला, जसा कापत जातो तो पुन्हा फुटत जातो. सिट्रोनिला तसाच प्रकारे, रोशा या नावाची एक वनस्पती येते, तोही कापला नक्की गवतातलाच प्रकार आहे हा. जितका आपण कापत राहू तितका तो वाढत राहतो. हां, निलगिरी ही वाढत राहते. छाटायची ती आपल्याला वाढूच द्यायची नाही आहे. 6-7 फुटापर्यंत ठेवायची, ती छाटत जायची, ती जाळत जायची किंवा मग ती वाटायची. ती नाही म्हणजे ते कीड कमी होत राहील आणि गोठा त्यात एक सुगंध राहतो. त्याचे दुर्गंध व शेणाचा दुर्गंध कमी होतो. बकरीच्या म्हणजे मूत्र जे आहे त्याचा वास कमी होतो आणि त्यामुळे गुरांनाही थोडीशी एक म्हणजे शांतता लाभते. झोप चांगली होते. त्याच्यामुळे दुधावर आणि बकरीच्या ह्याच्यावर चांगला परिणाम होतो. कोंबड्यांच्या अंड्यांवर परिणाम होतो. अंडी वाढतात. हं. तर ह्या वनस्पती जर कधी आपण लावल्या तर कुठलेही म्हणजे यासाठी आपण जे BSC म्हणा किंवा पॉलिडॉल डस्ट वगैरे किंवा क्लोरोसायपर डस्ट वगैरे जे फवारतो, त्याचा वापर कमी होईल. एक तर ते खर्चिक आहे. त्या खर्चाबरोबर म्हणजे एक खर्च कमी होतो आणि आपल्याला तो एक सुगंध किंवा त्याचा आता ज्या ठिकाणी पोल्ट्री फार्म आहेत, कुक्कुटपालन ज्यांनी केलेलं आहे, त्या ठिकाणी दुर्गंध खूप पसरतो आणि त्यामुळे आसपासची लोकं जी आहेत ती जरा चिडचिड करतात किंवा त्यांच्या तक्रारी वाढतात. तर हे जर कधी आपण कायम तिचं जर कधी त्या गोठ्यांमध्ये वगैरे जर कधी जाळत असू किंवा त्याच्यामुळे त्याचा एक दुर्गंध जो आहे तो कमी होत असला तर ते काही वाईट नाही आहे. त्यामुळे ह्या वनस्पतीची लागवड करा. चॅनल योग्य वाटलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. मित्रमंडळींमध्ये ह्याची माहिती द्या. आपण चॅनलवर ह्या वेगवेगळ्या गोष्टी यासाठी सांगतोय, की भविष्यामध्ये कुणाला कुठला व्यवसाय करायचा असेल किंवा कुणाचा काही व्यवसाय असेल, तर त्याला ह्या गोष्टी कामात येतील. धन्यवाद.